हरिओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. 3 खजिने भाग 5. लाओत्सेचा दुसरा खजिना आहे कधीही अति नको. लाओत्से सांगतो की अति न केल्यामुळे आपल्याकडे बचत झालेली शक्ती साचते. अति तेथे माती अशी आपल्यात म्हणच आहे. हे सर्वत्र लागू आहे. कोणतीही गोष्ट कितीही चांगली असली तरीही तिचा अतिरेक झाला की त्यापासून विपरीत परिणाम जाणवू लागतात. याचप्रमाणे वाईट गोष्ट अगदी छोट्या प्रमाणात घडली तरी प्रमाद घडवून आणते. मग ती मोठ्या प्रमाणात घडली तर ती किती हाहाकार उडवून देईल याची कल्पनाही करवत नाही. भौतिक असो की अध्यात्म असो, तेथे प्रत्येक गोष्ट ही योग्य प्रमाणातच झाली पाहिजे. अतिपणाने भौतिकात प्रकृती बिघडते, शक्तिपात होतो, आजारपण येते, रोग होतात. तर अध्यात्मात अति झाले की त्याचा योग्य परिणाम न होता त्याचा साधकाला त्रास सहन करावा लागतो. साधनेत व्यत्यय येतो. कोणी धार्मिक विधींसाठी सर्वांना भोजन घालतो, तर कोणी धार्मिक विधी म्हणून उपवास करतो. कोणी धार्मिक विधी म्हणून निधी गोळा करतो, तर कोणी धार्मिक विधी म्हणून दान करतो. कोणी धार्मिक विधी म्हणून तीर्थयात्रा करतो, तर कोणी धार्मिक विधी म्हणून तासनतास एकांतात निश्चल बसून राहतो. कोणी दिवसा उपवास करतो, कोणी रात्री उपवास करतो, कोणी न खाता उपवास करतो, तर कोणी काही ठराविक पदार्थ खाऊन उपवास करतो. याला काही ताळतंत्रच नाही, कारण यातील प्रत्येक जण म्हणतो की मी बरोबर आहे. सर्वजण अतिरेक करत असतात. कोणीही मध्यावर थांबायला तयार नाही. वास्तविक मध्यावरच शून्य असते, तेथेच पूर्णत्व असते. अतिसौख्य उपभोगायचे, कोठे थांबायचे याचा संयम बाळगायचा नाही. त्यापुढे उपासना करायला वेळ नसतो, किंवा अतिवैराग्य धारण करायचे, त्याचे दुःख सहन करायचे, देहाचे हाल करायचे. अशाने उपासना करायला शक्ती कोठून मिळणार? कोणाला न खाता राहिल्यामुळे त्रास होतो, शक्तिपात होतो, तर कोणाला उपवासाचे अति खाल्ल्यामुळे त्रास होतो, शक्तिपात होतो. कोणाला देवाच्या द्वारी बसून बसून त्रास होतो, तर कोणाला देवाच्या द्वारी यात्रा करून त्रास होतो. विश्व सतत बदलत असते, परिवर्तित होत असते. यामुळे मूलभूत ढाचा न बदलता आपल्या राहणीमानात, चालीरीतीत काळाप्रमाणे बदल केले पाहिजेत. मूलभूत तत्व तसेच ठेवून अनेक रूढी परंपरा काळाप्रमाणे बदलल्या पाहिजेत. तरच त्यांचे आचरण शक्य होईल आणि त्या टिकून राहतील. अशा प्रकारे विवेक, संयम बाळगला तर आपली शक्ती विनाकारण व्यय न होता ती वाचेल. आपण सदा ताजे तवाने राहू. त्यामुळे भौतिक आणि आध्यात्मिक असे दोन्ही प्रकारचे जीवन उत्तम प्रकारे जगून आपण सहजच परमयात्रा पार करू. देह सुदृढ राहिल्यामुळे आपल्याला मर्यादित परंतु भौतिकाचा आस्वाद उत्तम घेता येईल आणि अध्यात्माची उपासनाही उत्तम करता येईल. 3 खजिने भाग 6. लाओत्सेचा तिसरा खजिना आहे कधीही जगात प्रथम असू नका. लाओत्से सांगतो की जगात प्रथम असल्याची भावना न बाळगल्यामुळे आपण बुद्धिमत्तेचा विकास करू शकतो आणि ती परिपक्वतेला नेऊ शकतो. लाओत्से जगताच्या महत्वाकांक्षेच्या विरुद्ध उपदेश करत आहे. जगात प्रत्येक बाबतीत महाप्रचंड स्पर्धा आहे, चढाओढ आहे. प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीत पहिल्या क्रमांकावर असायची इच्छा आहे. हुशार विद्यार्थ्याला चांगले मार्क मिळवून समाधान होत नाही. त्याचा दुसरा क्रमांक आला तर नापास झाल्यासारखा चेहरा करून तो खट्टू होतो. श्रीमंतांना श्रीमंत असून वैभव असून भागत नाही. त्यांना श्रीमंतांच्या जागतिक यादीत पहिल्या क्रमांकावर त्यांचे नाव झळकायला हवे आहे. खेळात पुढील 10,000 वर्षात आपला विक्रम कोणी मोडू नये यासाठी विक्रमादित्य होण्याची महत्वाकांक्षा बाळगून वय झाले तरी खेळ सुरू ठेवत आहेत. पोरांच्यात खेळत आहेत. लोक म्हणतात आता पुरे, इतरांना खेळायची संधी मिळू दे. परंतु लक्ष कोण देतो? अभिनयात हीच तऱ्हा आहे. सर्वात उत्तम अभिनय करणाऱ्याला सर्वात जास्त पैसे घेणारा म्हणून त्याला नावलौकिक व्हायला हवा आहे. कर भरणाऱ्यांच्यातही पहिल्या क्रमांकाची स्पर्धा आहे. अशा प्रकारे हीच अवस्था प्रत्येक बाबतीत आहे. सध्याचे आध्यात्मिक गुरुही यात मागे नाहीत. त्यांना वाटते की शिष्यांची सर्वात जास्त संख्या असलेला आध्यात्मिक गुरु म्हणून जगात त्यांची प्रसिद्धी व्हावी.
जगात त्यांचाच मठ आश्रम सर्वात भव्य वैभव संपन्न असायला हवा. याचे कारण जीवनाचा मूलभूत अर्थच यांना उमजलेला नाही. या विश्वात आपण पाहुणे आहोत, येथे मुक्काम टाकायला आलेले नाही. दुर्दैवाने येथे आपण संचितात अडकलेले आहोत. यास्तव अत्यावश्यक इतकाच येथील भौतिकाचा उपभोग घेऊन त्या योगे देह जीवित ठेवून अध्यात्म साधना उपासना करून लवकरात लवकर सायुज्यमुक्त होणे हा आपल्या जीवनाचा एकमेव हेतू आहे. त्यासाठी आपण आपल्या संचिताला योग्य असे स्वधर्माने प्राप्त स्वकर्म करून जीवन जगले पाहिजे. यापेक्षा काही निराळे करणे म्हणजे संचितात भर घालणे आहे, येथेच मुक्काम करणे आहे. लाओ त्से सांगतो की जगात पहिल्या क्रमांकावर असू नका. तसे केलेत तर तुमचा असा गैरसमज होईल की तुमची पूर्ण प्रगती झाली आहे, तुम्ही पूर्णत्वाला पोहोचलेले आहात. यामुळे तुम्ही तुमची स्वतःचीच प्रगती करणे विनाकारण थांबवाल. वास्तवात तर तुम्ही पूर्णत्वाला पोहोचलेले नाही, परंतु अशा गैरसमजुतीमुळे तुमची प्रगती होणे कायम करता थांबेल. यात भर म्हणून तुम्हाला अहंकाराची गर्वाची भावना पकडून ठेवील. यास्तव कोठेही गेलात तरी तेथे सर्वात शेवटच्या जागी बसावे. तेथे जे काही सर्वात हलके काम असेल ते स्वखुशीने करावे. म्हणजे आपले पाय जमिनीवर राहून आपण आपली प्रगती करत राहू. यातच एक दिवस आपल्याही नकळत आपण पूर्णत्वाला पोहोचू. हरि ओम.